नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आलो आहोत स्वप्नपूर्ती अभ्यासिका बारामती येथे। या अभ्यासिकेमध्ये आपल्याला मिळेल शांत आणि नैसर्गिक प्रसन्न वातावरण, हाय स्पीड इंटरनेट, वायफाय कनेक्शन, प्रशस्त आणि स्वतंत्र अभ्यास कक्ष, वातानुकूलित AC हॉल, प्रत्येक सीटला LED लाईट आणि चार्जिंगचा पॉईंट, प्रशस्त पार्किंगची सोय, मोफत वर्तमानपत्रे। नमस्कार मित्रांनो, नॉलेज क्विज कट्टाच्या चौथ्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि मी आज आलेलो आहे स्वप्नपूर्ती अभ्यासिका बारामती येथे। तर इथल्या मुलांसोबत आपण खेळणार आहोत नॉलेज क्विज कट्टा। चला तर मग या खेळाला सुरुवात करूयात। या ठिकाणी माझा पहिला प्रश्न या विद्यार्थ्यांसाठी आहे, मराठी राज्यभाषा दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ज्याला कोणाला प्रश्नाचं उत्तर येते त्याने हात वरती करायचं आहे। मॅडमने हात वर केलेला आहे। मॅडमला मी हा पुढचा प्रश्न विचारतोय, मराठी राज्यभाषा दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 27 फेब्रुवारी। 27 फेब्रुवारी। मॅडमचं उत्तर अगदी बरोबर आहे। मॅडमसाठी एकदा जोरदार टाळ्या। मॅडम, तुमचं नाव आणि तुम्ही कोणत्या स्पर्धा परीक्षांची तयारी करताय त्याविषयी माहिती सांगायची। निकिता मोरे, पोलीस भरती 2024। ओके, निकिता मॅम पोलीस भरतीची सध्या तयारी करत आहेत। मॅडमसाठी पुढचा प्रश्न माझा आहे, गोविंदाग्रज हे टोपण नाव कोणाचं आहे? गोविंदाग्रज हे टोपण नाव कोणत्या लेखकाचं आहे किंवा कोणत्या कवीचं आहे? नाही। तुमच्यापैकी कोणाला येते का याचं उत्तर? हा सर, गोपाळ गणेश आगरकर। गोपाळ गणेश आगरकर हे उत्तर बरोबर आहे का चुकीचं आहे? काय उत्तर आहे? ओके, राम गणेश गडकर हे उत्तर बरोबर आहे, पण तुम्ही सगळ्यांनी कोरसमध्ये दिलेलं आहे त्याच्यामुळे हा प्रश्न होणार आहे रद्द। बसा मॅडम प्लीज। यानंतर पुढचा प्रश्न मी तुमच्या सर्वांसाठी विचारतोय, ज्याला कोणाला येते त्यांनी उत्तराचं हात वरती करायचं। सौमित्र, सौमित्र हे कोणत्या लेखकाचं टोपण नाव आहे? सौमित्र। तुम्हाला एक क्ल्यू देतो मी। हा, तोच क्ल्यू देणार आहे मी। कुठल्या चित्रपटामध्ये? फॅन्ड्री चित्रपटामध्ये जब्याच्या वडिलांची भूमिका ज्यांनी साकारली, तर त्या अभिनेत्याचं नाव काय आहे? ओके, या सर पुढे या। सरांनी अर्ध उत्तर बरोबर दिलेलं आहे, पण ठीक आहे, आपण सरांना पुढचा प्रश्न विचारूयात। पण तत्पूर्वी त्याचं पूर्ण नाव मी सांगणार आहे। सौमित्र ज्याला आपण टोपण नाव आहे, तर त्यांचं नाव आहे, परत एकदा विचारतो मी, कोणाला येते? किशोर कदम। हा, अगदी बरोबर, किशोर कदम सरांना आठवलेलं आहे। सर, तुमचं पूर्ण नाव आणि तुम्ही कशाची तयारी करता? माझं नाव गणेश मदने, मी म्हणजे टेक्निकलचा अभ्यास करतो, सिव्हिल इंजिनिअरिंग झाले। ओके, गणेश सरांसाठी आपण पुढचा प्रश्न विचारणार आहोत। भारतातील पहिले सौर शहर, फर्स्ट सोलार व्हिलेज कोणतं आहे? इंदोर। नाही, इंदोर नाही। कोणाला येते सर? मोढेरा, सातारा। सातारा हा जिल्हा आहे। साताऱ्यातलं शहर कोणतं सर? नाही, काउंटिंग नाही, त्याला येते हात। हा, नाही। ओके, माण्याची वाडी। नाही। मोढेरा, नाही। आणखी? महाराष्ट्रातील ते शहर आहे। सातारा हे उत्तर बरोबर आहे, पण साताऱ्यामधलं कोणतं शहर? नाही। सोलार व्हिलेज, फर्स्ट सौर ग्राम कोणता आहे? ठीक आहे, ओके, ठीक आहे, मी उत्तर सांगतो। पहिले सौर गाव जे आहे मलकापूर आहे साताऱ्यामधलं। ओके, नेक्स्ट पुढचा प्रश्न विचारणार आहे आपण की महाराष्ट्रामधील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ, पहिले मुक्त कृषी विद्यापीठ कुठे आहे? येते कोणाला? हा सर, अहमदनगर नाही, चुकले उत्तर। नागपूर आहे। नागपूर हे उत्तर अगदी बरोबर आहे। सरांसाठी जोरदार टाळ्या। सर, या पुढे। सर, तुमचं नाव आणि कोणत्या परीक्षेची तयारी करताय? दीपक पिसे, सध्या मी पोलीस भरती करतोय। दीपक सरांसाठी पुढचा प्रश्न माझा आहे, खंजिरी हे वाद्य, तर त्याचे वादक कोण आहेत? खंजिरी नाही माहिती। तुमच्यापैकी कोणाला माहिती आहे? खंजिरी वाद्य प्रकार जो आहे, तर तो ज्यांनी आपल्या कीर्तनातून, प्रवचनातून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवला, एक जनचळवळ उभी केली, तर त्या व्यक्तीचं नाव काय? गाडगे बाबा। गाडगे महाराज नाही। सप्तखंजिरी हा प्रकार आहे। ते आधुनिक काळातले आहेत खंजिरी वादक।
आधुनिक काळातील सांगता येईल? ओके, याचं उत्तर मी सांगतो. सत्यपाल महाराज. सत्यपालची सत्यवाणी हा त्यांचा कार्यक्रम आहे. तुम्ही यूट्यूबवरती पाहू शकता. खूप चांगल्या प्रकारे ते जनतेचं प्रबोधन करत असतात. ज्याप्रमाणे संत गाडगे महाराज लोकांमध्ये जायचे, तिथं कीर्तन करायचे आणि त्यातून सामाजिक संदेश द्यायचे. वैज्ञानिक दृष्टिकोन, अंधश्रद्धा निर्मूलन यासारखे विविध उपक्रम त्यांनी त्यांच्या माध्यमातून जनतेचं ते प्रबोधन करत असतात. ठीक आहे. यानंतरचा माझा पुढचा प्रश्न आहे, ई रिक्षा, ई रेशन कार्ड हे भारतामध्ये सर्वात प्रथम कोणत्या राज्यामध्ये लागू झालं? ई रिक्षा आणि ई रेशन कार्ड भारतामध्ये सगळ्यात पहिले कोणत्या राज्यात सुरू झालं? येते? करंट अफेअर्सचा प्रश्न आहे. त्रिपुरा नाही. नागपूर नाही. येते? हा, झारखंड नाही. ओके, तो केंद्रशासित प्रदेश आहे. अरे प्रॉम्प्टिंग केलं त्याच्यामुळं उत्तरचं म्हणजे उत्तर बरोबर आहे दिल्ली, पण ज्याला उत्तर येतं त्याने फक्त हातवरती करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे की संतूर साबण नाही तर संतूर वाद्य. तर संतूर वाद्याशी निगडीत तो वाद्य वाजवणारा जो सुप्रसिद्ध व्यक्ती आहे त्या व्यक्तिमत्वाचं काय नाव आहे? पंडित आहेत, पण त्यांचं नाव काय आहे? हां, शिवकुमार शर्मा. पंडित शिवकुमार शर्मा. हे उत्तर बरोबर आहे का? हो, बरोबर आहे. ठीक आहे. सरांसाठी परत एकदा जोरदार टाळ्या. सरांना आपण पुढचा प्रश्न विचारणार आहोत. महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित शहर कोणते? महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित शहर कोणते? पोल्युटेड सिटी. येत आहे? गेस करू शकता तुम्ही? येतोय पण असं जरा गोंधळलेलं आहे. ठीक आहे, येतोय पण गोंधळलेलं आहे. ठीक आहे. पाठीमागं सरांना येतंय उत्तर, सरांकडे जातो. भिवंडी. भिवंडी, ठाणे, मुंबई नाही. ह्याच्यापेक्षा वेगळं उत्तर कोणाचं आहे का? हा, मालेगाव नाही. एक लॉजिकल रिझनिंगचा विचार करा की सगळ्यात जास्त धूळ, पोल्युशन कुठं असू शकते? एक अंदाज. हा, बोला. पुणे नाही. आणखी एक क्लू देतो. हा, मुंबई नाही. मगाशी सांगितलं मुंबई नाही. चंद्रपूर हे उत्तर अगदी बरोबर आहे. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. तो क्ल्यू मी तुम्हाला असा देणार होतो की त्या भागामध्ये खाणी भरपूर आहेत. ज्या ठिकाणी खाणीचं उत्खनन चालतं त्या ठिकाणी धूळ भरपूर असते आणि पोल्युशन सगळ्यात जास्त होतं. सरांसाठी जोरदार टाळ्या. सरांना आपण सर तुमचं नाव सांगा आणि. निलेश गोयकर, पोलीस भरती. निलेश सर हे पोलीस भरतीची तयारी करत आहेत आणि आपण त्यांना पुढचा प्रश्न विचारणार आहोत. पुढचा प्रश्न हा आहे की महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता आहे? राज्यपक्षी का? तिकडे बघून सांगा. तुमचे मित्र तुम्हाला मदत करतायत. नाही मला माहिती आहे. ओके, सांगा. हरियाल. हरियाल हे उत्तर अगदी बरोबर आहे. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि आता तिसरा प्रश्न मी सरांना विचारणार आहे. जर 3 प्रश्नांची सरळ उत्तर बरोबर दिली तर सरांना काय मिळणार आहे? स्पर्धा परीक्षांची पुस्तकं, चांदीचा गणपती आणि आकर्षक असं प्रमाणपत्र. सरांसाठीचा तिसरा प्रश्न आहे, जागतिक मृदा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? कॅमेऱ्यात बघा सर. वर्ल्ड सॉइल डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? येते? जागतिक मृदा दिवस. मृदा दिवस. काहीतरी सांगा सर, काहीतरी. ओके, 14 मार्च नाही. हे उत्तर चुकलेलं आहे. तरी पण खूप चांगला प्रयत्न केला. हा मॅम, तुम्ही सांगा. 5 डिसेंबर. 5 डिसेंबर हे उत्तर अगदी बरोबर आहे. मॅडमसाठी एकदा जोरदार टाळ्या. मॅम तुमचं नाव? नेहा ढोपरे.
ॲग्रिकल्चर फील्ड ऑप्शन. AFOची तयारी करतात मॅडम, त्याच्यामुळे कृषी क्षेत्राशी निगडीत हा प्रश्न होता, त्याच्यामुळे मॅडमला त्याचं उत्तर पटकन आलेलं आहे. यानंतर मॅडमसाठीचा पुढचा प्रश्न आहे की पहिली फूड बँक ही कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आली? पहिली फूड बँक. फूड बँक त्या राज्याचं नाव 2 अक्षरी आहे. ओके, कोणाला येते उत्तर? गोवा नाही, मुलांना 2 अक्षर आहे. गोवा आहे हे. ओडिसा नाही, 2 अक्षरी नाही. ओडिसा 3 अक्षरी आहे. येते दिल्ली याचं उत्तर आहे. राज्य केंद्रशासित प्रदेश ते आता. ओके, ठीक आहे, ठीक आहे. नेक्स्ट, एखादं लग्न समारंभ असलं किंवा एखादा मंगल शुभ प्रसंग असला तर त्या प्रसंगी टेप रेकॉर्डरवरती वाजणारी जी धून आहे, शहनाई आपण म्हणतो, त्या शहनाईशी संबंधित असणाऱ्या एका व्यक्तीचं, सुप्रसिद्ध व्यक्तीचं नाव काय आहे? बिस्मिल्ला खान. उस्ताद बिस्मिल्ला खान हे उत्तर अगदी बरोबर आहे. सरांसाठी जोरदार टाळ्या. सरांसाठीचा पुढचा प्रश्न मी विचारणार आहे. सर, यापूर्वी तुमचं नाव आणि कुठून? सूरज शिंदे, कंबाईनचा स्टडी करतो. सूरज सरांसाठी पुढचा प्रश्न विचारणार आहे. एक गाव एक पाणवठा, एक गाव एक पाणवठा ही चळवळ ज्यांनी सुरू केली त्यांचं नाव काय आहे? बाबा आढाव हे उत्तर अगदी बरोबर आहे. सरांसाठी जोरदार टाळ्या. आणि सर, आता तिसरा प्रश्न विचारणार आहे मी. तिसरा प्रश्न असा आहे की मराठवाडा मुक्ती दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 17 सप्टेंबर. 17 सप्टेंबर. अगदी जोरदार टाळ्या. 3 प्रश्नांची उत्तर सरांनी सलग बरोबर दिले आहेत. सरांना आकर्षक गिफ्ट मिळणार आहेत, नंतर मिळतील. आपण अजून एक राऊंड खेळणार आहे, ठीक आहे? यानंतरचा पुढचा राऊंड जो आहे तो आपण खेळणार आहे. हा प्रश्न असा आहे की डिप्रेस्ड क्लास एज्युकेशन सोसायटीची स्थापना कुणी केली? डिप्रेस्ड क्लास एज्युकेशन सोसायटीची स्थापना कुणी केली? नवीन चेहरे. हा, शिंदे नाही. बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उत्तर अगदी बरोबर आहे. या सरांसाठी पुढचा प्रश्न आपण विचारणार आहे. वर्ल्ड ओझोन डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 16 ऑक्टोबर. बरोबर आहे का? विचार करून सांगा उत्तर. वर्ल्ड ओझोन डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 16 तारीख आहे, पण सप्टेंबर आहे का? बघा, सप्टेंबर आहे का ऑक्टोबर आहे? 16 सप्टेंबर. फायनल सांगा एक. 16 सप्टेंबर. 16 सप्टेंबर हे उत्तर अगदी बरोबर आहे. सरांनी 2 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली आहेत. सरांना आता तिसरा प्रश्न विचारत आहे. अंध विद्यार्थ्यांची पहिली शाळा कोणी सुरू केली? अंध विद्यार्थ्यांची पहिली शाळा कोणी सुरू केली? रात्री शाळा नाही. रात्र शाळा नाही, शाळा. महाराष्ट्रामधलं एक सुप्रसिद्ध नाव आहे. महिला होत्या त्या, महिला समाज सुधारक. हो, आता यायला पाहिजे उत्तर. चौधरीला नाही, सरांचं उत्तर चुकलेलं आहे. कोणाला येते उत्तर? पाठीमाग. पंडित रामाबाई. पंडित रामाबाई हे उत्तर अगदी बरोबर आहे. सर, या पुढं सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. सर, तुमचं नाव आणि काय कशाची तयारी करतात? नानासाहेब मारणार, कंबाईनची तयारी. ओके, कंबाईनची तयारी करतायत. सर, सरांसाठीच आपण पुढचा प्रश्न विचारणार आहोत. श्रमिक महिला संघ याची स्थापना कोणी केली? रमाबाई रानडे. नाही, श्रमिक महिला संघाची हे महिलेनेच केलेलं आहे, पण त्यांचं नाव सांगता येईल का? आणखीन एक क्लू देतो, त्या डाव्या पक्षाशी संबंधित आहेत. येते? ओके, तुमच्यापैकी कोणाला येते? डाव्या वैचारिक चळवळीशी संबंधित नाव आहे? नाही. ओके, कॉम्रेड नजूबाई गावित असं त्यांचं नाव आहे, त्यांनी स्थापना केली. ओके, यानंतरचा पुढचा प्रश्न आहे. जागतिक चिमणी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
ओके. नवीन चेहरे. हां 21 मार्च. 21 मार्च हे उत्तर बरोबर आहे सर. यापुढं सरांसाठी म्हणजे ॲक्च्युली 21 मार्च नाही, 20 मार्च त्याचं उत्तर आहे. जवळपास त्यांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. चिटी. बरोबर. ओके. सो बऱ्याच वेळा असे फसवे प्रश्न विचारले जातात परीक्षेमध्ये, त्यामुळे आपण त्याची तयारी केली पाहिजे. ओके. मग काय करायला पाहिजे? पुढचा प्रश्न विचारायचा सरांना की कॅन्सल विचारायला पाहिजे? ठीक आहे. ओके ओके सर. बरं, तुमचं नाव सांगा. शुभम बनसोडे, पोलीस भरती. शुभम सर पोलीस भरतीची तयारी करत आहेत. त्यांच्यासाठीचा पुढचा प्रश्न आहे, भिल्लांचे धर्मगुरू ही उपाधी महात्मा गांधींनी कुणाला दिली? प्रश्न परत एकदा विचारतो. भिल्लांचे धर्मगुरू ही पदवी महात्मा गांधींनी कुणाला दिली? आदिवासी बहुल भागामध्ये त्यांचं खूप मोठं काम आहे. तुम्हाला स्पेसिफिक काही जिल्ह्यांची नावं देतो, त्या जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काम आहे. नाही. ज्याला येतंय उत्तर त्याने फक्त हातवरती करायचंय. ओके. येत नाहीत म्हणून ओके. नेक्स्ट. बिरसा मुंडा नाही. त्या काळी महात्मा गांधी. ओके. हां ठक्कर बाप्पा हे उत्तर अगदी बरोबर आहे. या सर पुढे. सर तुमचं नाव सांगा आणि कशी. लिपिक. श्रीराज सरांसाठी हा पुढचा प्रश्न आपण विचारणार आहोत. द्राक्ष संशोधन केंद्र कुठे आहे? निफाड नाशिक नाही. पण सरांनी गेस चांगला केलेला आहे, कारण त्या भागात द्राक्षांची शेती जास्त केली जाते. नवीन चेहरे. हां मांजरी पुणे हे उत्तर बरोबर आहे सरांसाठी. जोरदार टाळ्या. सरांसाठी आपण दुसरा पुढचा प्रश्न विचारणार आहोत. बॉम्बे हँडमिल असोसिएशनची स्थापना कोणी केली? ओके. सरांसाठी जोरदार टाळ्या. सरांनी 2 प्रश्नांची उत्तर अगदी बरोबर दिले. आणि तिसरा प्रश्न आता सरांना पण विचारणार आहोत की गहू गेरवा संशोधन केंद्र कुठं आहे? भंडारा. नाही. सरांचं उत्तर चुकलेलं आहे. कोणाला येते का उत्तर? पाठीमाग. हां महाबळेश्वर. सरांसाठी जोरदार टाळ्या. उत्तर अगदी बरोबर आहे. या सर पुढे. महाबळेश्वरमध्ये गव्हाचं गेरवा केंद्र. गेरवा म्हणजे ते नाही हा, म्हणजे जे कोणतं ते. हां बरोबर. रंग दे तू मोहे गेरवा. ॲक्च्युली गेरवा हा जो रंग आहे तो भगवा रंग आहे. आणि शहीद भगतसिंग ज्यांची आज जयंती आहे, तर त्यांनी त्यांच्या क्रांतिकारीतून त्यांच्या भाषणांमध्ये असं नेहमी म्हणलेलं आहे, गेरवा रंगाला त्यांनी प्रमोट केलेलं आहे. दुसरं व्हीट रस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट. रस्ट ज्याला म्हणतो, तांबेरा गव्हावरती जो रोग पडतो, ज्याने गव्हाचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं, त्याच्या पानांवरती गव्हाच्या तो तांबेरा रंगाचे पट्टे येतात. आणि मग त्याच्यासाठी संशोधन करण्याचं जे केंद्र आहे ते महाबळेश्वर या ठिकाणी आहे. महाबळेश्वरला आणखीन एक इंटरेस्टिंग रिसर्च स्टेशन आहे, ते म्हणजे हनी. हां राष्ट्रीय मध जो आहे, तर त्याची महत्त्वाची संस्था संशोधन केंद्र ते महाबळेश्वरमध्ये आहे. ओके. यानंतर सरांसाठीचा पुढचा प्रश्न विचारण्याआधी सरांना आपण ते कुठून आलेत ते विचारूयात. बेगुणावरून आलो. नाव सर? रणजित बंडकर. ओके. रणजित सरांसाठी पुढचा प्रश्न आहे, कोसबाड प्रकल्पाच्या निर्मित्या कोण आहेत? कोसबाड प्रकल्प च्या निर्मात्या कोण आहेत? नाव देण्यात आहे. नाही आठवतंय? प्रोसेसिंग येत आहे? नाही. अनुताई वाघ हे उत्तर अगदी बरोबर आहे. मुलींपैकी बोललं पाहिजे. ज्यांना उत्तर येत आहे त्यांनी ॲटलिस्ट हात तरी केला पाहिजे. या सर पुढे. ज्यांना उत्तर येत आहे त्यांनी हातवरती करायचं आहे. ओके. सर तुमचं नाव आणि कुठून आले? श्रीराज बर्गे, शेटपळगडे. श्रीराज सरांसाठी पुढचा प्रश्न आहे, जागतिक जैवविविधता दिवस वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 24 एप्रिल.
काय वाटते तुम्हाला, काय उत्तर असेल? ज्याला उत्तर येते त्याने हातवरती करा. ज्याला बरोबर उत्तर येते त्याने हातवरती करा. येतंय? नाही, 24 एप्रिल नाही सर, 22 मे त्याचं उत्तर आहे. ओके, यानंतर ह्या भागात भरपूर प्रश्न झाले, तर मुलींसाठी एक प्रश्न घेऊयात आपण. त्यांना समान संधी मिळाली पाहिजे सर्वांना. हां, मी बेसिकली आता पुढचा प्रश्न खूप थोडेसे येलो रिव्हॉल्युशन म्हणजे पीतक्रांती कशाची संदर्भात आहे? मुलींपैकी आता उत्तर द्यायचं आहे. हां मॅडम. नाही, ऑइल सीड्स क्रॉप्ससाठी आहे. मॅडमसाठी जोरदार टाळ्या, मॅडमनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. यानंतर मॅडमसाठीचा पुढचा प्रश्न आहे, सुपारी संशोधन केंद्र कुठं आहे? अरेकानट रिसर्च इन्स्टिट्यूट. अरेकानट रिसर्च इन्स्टिट्यूटचं कुठे आहे? तेच आता सुपारी. रोठा, श्रीवर्धन. श्रीवर्धन हे उत्तर अगदी बरोबर आहे. रायगड जिल्ह्यामध्ये ते येतं. मॅडमसाठीचा पुढचा प्रश्न आहे, कोलाम आदिवासी जमात ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? रायगड. परत एकदा विचारतो, कोलाम ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? पालघर. ही पालघर नाही. कुणाला येते? प्रश्न परत एकदा विचारतो मोठ्या आवाजात, कोलाम आदिवासी जमात ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्राच्या. नाही, त्याचं उत्तर आहे यवतमाळ. यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. बस. यानंतर पुढचा प्रश्न आहे धबधब्याचा. मार्लेश्वर धबधबा सुप्रसिद्ध हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? थांबा, तसं उत्तर द्यायचं. प्रश्न बाद झालेला आहे. ज्याला कोणाला उत्तर येते त्याने हात वरती करायचं आहे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट 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 पुढचा प्रश्न आपण विचारणार आहोत. रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? रंधा. हा, काय? महाड. नाही. हा, सातारा पण नाही. हा, प्रश्नच ऐकला नाही तरी पण हातावर केलं. हा, कुठं? अहमदनगर. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या, बरोबर उत्तर दिलेलं आहे सरांनी. येस, सरांसाठी तत्पूर्वी सर तुम्ही कोणत्याच परीक्षेची तयारी करताय? नाव काय? अक्षय बोही. अक्षय सरांसाठी पुढचा प्रश्न आपण विचारणार आहोत की तबक उद्यान हे कोणत्या किल्ल्यावरती आहे? तबक उद्यान रायगड. नाही. तुम्हाला येते कुणाला? तबक उद्यान पश्चिम महाराष्ट्रातला तो किल्ला आहे. आणखी सोपं करून सांगतो, कोल्हापूर जिल्ह्यामधला तो किल्ला आहे. पन्हाळा हे उत्तर बरोबर आहे, पण भरपूर क्ल्यू दिलेला आहे त्याच्यामुळं. नेक्स्ट आपण पुढचा प्रश्न विचारणार आहोत. श्री विघ्नेश्वर अष्टविनायक कोणत्या गावामध्ये आहे? अष्टविनायकांपैकी असणारा श्री विघ्नेश्वर हे कोणत्या गावामध्ये आहे? ओके सर. ओझर. सरांसाठी जोरदार टाळ्या, उत्तर अगदी बरोबर आहे. या सर. तुमचं नाव आणि कुठून? आकाश वाघ. आणि झालेले आहे सरांसाठी. ठीक आहे, सरांना पुढचा थोडासा अवघड प्रश्न विचारतो मी. राष्ट्रीय लिंबू संशोधन केंद्र कुठे आहे? नागपूर उत्तर बरोबर आहे, पण त्या गावाचं नाव काय आहे? 3 अक्षरी नाव आहे. काटोल. नागपूर हे उत्तर बरोबर आहे, पण तरी पण सरांनी नागपूर उत्तर बरोबर दिल्यामुळे सरांना आपण एक संधी देऊयात. तिसरा प्रश्न विचारूयात. तिसरा प्रश्न आहे, आपल्या भागामध्ये MIDC आहे बरोबर, बारामतीमध्ये. महाराष्ट्रामध्ये असा कोणतं जिल्हा आहे की जिथं MIDC नाही? जिल्हा. हां, उद्योगविरहित जिल्हा आपण त्याला म्हणू. तिथं अजून तशी डेव्हलपमेंट झालेली नाही आहे.
महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी वाढीशी इंडस्ट्रीतला महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जिल्हा आहे गडचिरोली. सगळ्यात जास्त उत्पादन आहे इंडस्ट्रीत कुठनं? गडचिरोलीमध्ये. सिंधुदुर्ग नाही, नंदुरबार नाही, नाही नाही अगदी नाही. बरं ओके ठीक आहे. याचं उत्तर जे आहे, तुम्ही आता रिझनिंग करताना थोडंसं तुमचं कन्फ्युजन झालं. सो बेसिकली उद्योग विरहित जिल्हा जो आहे तो गडचिरोली आहे. तिथे कुठलाच उद्योग नाही, तिथं सर्व क्षेत्र वनांखाली असतं. हां आणि नाही उद्योग वनसंपत्तीसाठी तो आहे. उद्योग विरहित जिल्हा तो आहे. ओके नेक्स्ट, भारतातील विज्ञान शहर कुठे आहे? बँगलोर नाही. कोणाला विज्ञान शहर? अंबाला हे उत्तर अगदी बरोबर आहे. सरांसाठीचा पुढचा प्रश्न आपण त्यांना विचारणार आहोत. पेट्रोलियम, पेट्रोल डिझेल, पेट्रोलियम हा शब्द कोणत्या भाषेतला आहे? तुर्की भाषेतला नाही. सरांचं रिझनिंग चांगलं आहे. त्या भागामध्ये ते तेलाचे साठे आढळतात, त्याच्यामुळे त्यांना वाटलं असेल. अरबी नाही, दोन्ही पण नाही. हा येते कोणाला? लॅटिन हा अगदी बरोबर आहे. या सर पुढे. सरांसाठी जोरदार टाळ्या. पेट्रोलियम हा लॅटिन शब्द आहे. सो बेसिकली पेट्रो याचा अर्थ दगड होतो, रॉक. आणि पेट्रोलियम, लियम म्हणजे ऑइल, म्हणजे दगडी कोळशापासून जे ऑइल तयार होतं त्याला पेट्रोलियम असं म्हटलं जातं. ते लॅटिन भाषेमध्ये आहे. सो तुमचं नाव आणि कशाचे? माझं नाव आशिष गाडगे, मी पोलीस भरती तयारी करतो. ओके आशिष, सरांसाठीचा आपण पुढचा प्रश्न विचारणार आहोत की थोडासा क्रिटिकल विषय आहे. पंजाबमध्ये ज्या नद्या आहेत, 5 नद्या, तर त्यांची नावं सांगायची. वाचलंही पण लक्षात नाही. ओके सलग नावं कुणाला येतात? फक्त काय की हे प्राउंटिंग नाही, त्यांना नवीन आहे, त्यांना नियम माहित नाहीत. बेसिकली 3 उत्तर सांगितले मी, तुम्ही बोलावा नाही तिकडे. ओके ओके ठीक आहे सर. मी परत एकदा प्रश्न विचारतो. पंजाब म्हणजे 5 नद्या ते मुख्य आहेत तिथल्या, तर त्यांची नावं काय आहेत? झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज. चिनाब, झेलम, रावी, बियास, सतलज हे अगदी उत्तर आहे, बरोबर आहे. सरांसाठी जोरदार टाळ्या. पण तुमचं नाव आणि नाव गणेश ठणके. तयारी कशी? कंबाईनची तयारी करतायत सर. सरांसाठी थोडासा पुढचा प्रश्न आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने विमानतळ हे कोणत्या ह्याच्यामध्ये आहे, कोणत्या भागात आहे? जिल्हा विभाग. दोन्ही सांगा जे येते. नाशिक. नाही तू डायरेक्ट. स्वातंत्र्यवीर सावरकर नाशिक अगदी म्हणजे तुमचं रिझनिंग बरोबर होतं. त्या भागामध्ये त्यांचा जन्म झाला, लहानपण झालं, त्यांनी बरंचसं कार्य नाशिकमध्ये केलेलं आहे. पण त्या विमानतळाचं नाव जे आहे तुम्हाला येते? अंदमान आणि निकोबार पोर्ट ब्लेअर हे त्याचं नाव आहे. तिथल्या विमानतळाला कारण ज्यावेळेस काळेपणाची शिक्षा झाली होती त्यावेळेस त्यांना अंदमानला ठेवण्यात आलं होतं. त्याच्यामुळं तिथं टुरिझम तिथला विकसित करण्यासाठी त्या विमानतळाला नाव देण्यात आलेलं आहे. यानंतर पुढचा प्रश्न सरांसाठी. मॅकमोहन लाईन ही कोणत्या 2 देशांच्या मधली आहे? भारत आणि चीन हे उत्तर अगदी बरोबर आहे. सरांसाठी जोरदार टाळ्या. सरांना आता पुढचा शेवटचा प्रश्न विचारणार आहे. वाराणसी ते कन्याकुमारी हे जे अंतर आहे हायवेचं, तर तो कोणता हायवे आहे? नॅशनल हायवे कोणता आहे? नॅशनल हायवे 4. NH4 हे उत्तर चुकलेलं आहे. NH7 हे उत्तर अगदी बरोबर आहे. नॅशनल हायवे सगळ्यात मोठा नॅशनल हायवे तो आहे. आणि लॉंग डिस्टन्स त्याचं डिस्टन्स आहे 2370 किलोमीटर हे त्याचं डिस्टन्स आहे. ओके ठीक आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न विचारणार आहे. पुढचा प्रश्न हा आहे की बरीड सनशाईन हे कशाला म्हटलं जातं? काढला गेलेला सूर्यप्रकाश
दगडी कोळसा, अगदी बरोबर आहे. बरीड सनशाईन म्हणजे गाडलेला दगडी कोळसा, कारण झाडं असतात, झाडांना प्रकाश संश्लेषणाच्या साह्याने ते त्यांची अन्न साठवून ठेवतात आणि कालांतराने ती झाडं गाडली जातात आणि गाडल्यानंतर काही शेकडो वर्षानंतर त्याचं पेट्रोलियम गोष्टींमध्ये रूपांतर होतं. दगडी कोळसा हे उत्तर अगदी बरोबर आहे. दगडी कोळशाशीच निगडीत असणार माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. देशामधली पहिली दगडी कोळशाची खाण कुठं आहे? त्या गावाचं नाव? नाही, कुणाला येते? हा, शिंदरी नाही, राणीगंज हे उत्तर अगदी बरोबर आहे. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. सर तुमचं नाव आणि काय करतात? दीपक मार्कर, पोलीस. दीपक सर हे पोलीस भरतीची तयारी करतात. त्यांच्यासाठी पुढचा प्रश्न आहे. मानवी कवटीमध्ये किती हाडं असतात? मानवी कवटीमध्ये किती हाडं असतात? विज्ञानाशी निगडीत हा प्रश्न आहे. येत आहे? 24 नाही, 22. मॅडम उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे. मुलींपैकी कोणतरी बरोबर दिलेलं आहे. डॉक्टर होते. मॅडम तुमचं नाव आणि कशाची तयारी करतात? धनश्री जगताप, नीटची प्रिपरेशन करतात मॅम. पक्ष्यांच्या अभ्यासाचे शास्त्र याला काय म्हटलं जातं? स्टडी ऑफ बर्ड. सायन्सची कोणती डिसिप्लिन आहे? नाही, कशी काय? फिशिकल्चर नाही, हां ऑर्निथॉलॉजी. सरांसाठी जोरदार टाळ्या. उत्तर अगदी बरोबर आहे. सरांना आपण पुढचा प्रश्न विचारणार आहोत. झेरॉक्स मशीनचा शोध कोणी लावलाय? सायंटिस्टचं नाव? फिक्स नाही माहिती. जे माहिती ते सांगा. माहितीच नाही. ओके, ठीक आहे. तुमच्यापैकी कोणाला माहिती आहे? झेरॉक्स आपण स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी नेहमीच आपण झेरॉक्सच्या दुकानात जातो, काय काय नोट्सच्या असतील महत्त्वाचे PDF वगैरे पुस्तकं प्रिंट करतो. झेरॉक्स हे सायंटिस्ट मोबाईलवर शोधू नका. ओके, येत आहे सर तुम्हाला मागं पाठीमागं? नाही. ओके, झेरॉक्स या मशीनचा शोध ज्यांनी लावला त्याचं नाव आहे चेस्टर कार्लसन. चेस्टर कार्लसन म्हणजे कार्लसन हा चेष्टेचा विषय होऊ नये त्यासाठी लक्षात ठेवा तुम्ही की चेस्टर कार्लसन. झेरॉक्सच्या दुकानात जाताना त्या सायंटिस्टला थँक्यू म्हणा, कारण बरीचशी कामं सोपी झालेली आहेत त्याच्यामुळं. आता आणखी एक तसंच थोडं सायंटिस्टच्या निगडीत एक प्रश्न आहे. मोठ्या अपार्टमेंटमध्ये ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस आपण लिफ्टचा वापर करतो. त्या लिफ्ट बनवणाऱ्या शास्त्रज्ञाचं नाव कुणाला माहिती आहे का? तुम्हाला आणखी एक क्लू देतो. बऱ्याचशा लिफ्ट कंपन्यांचं नाव त्या सायंटिस्टच्या नावाने आहे. तुम्ही जिथं बटन दाबता लिफ्टचं तिथं त्याचं नाव पण लिहिलेलं असतं बऱ्याच ठिकाणी. लिफ्टमध्ये बसल्यानंतर तुम्ही वाचन करत नाही आजूबाजूला. ओके, येते उत्तर. 4 अक्षरी नाव आहे त्या सायंटिस्टचं नाव आहे OTIS. बऱ्याचशा लिफ्टमध्ये तुम्ही बघितलं असेल, नोटीस केलं असेल. जर नसेल केलं तर इथून पुढे नक्की करा. ओके, आता कळलंय, ठीक आहे. नेक्स्ट आणखी एक आहे. रेडिओ जो सध्या कालबाह्य झालेला आहे, पण त्या रेडिओचा शोध कुठल्या शास्त्रज्ञाने लावला? नवीन चेहरे? मार्कोनी. सरांसाठी जोरदार टाळ्या. मार्कोनी हे उत्तर अगदी बरोबर आहे. या सर पुढे. सरांसाठी पुढचा प्रश्न आहे. टेलिफोनचा शोध कोणी लावला? अलेक्झांडर बेल, ग्राहम बेल. ओके, 2 प्रश्नाचे उत्तर सरांनी अगदी बरोबर दिले. तर तिसरा प्रश्न विचारणार आहे सरांसाठी. मायक्रोबॅक्टेरियम लेप्री ह्याच्यामुळे कोणता रोग होतो? नाही, प्रॉम्प्ट करायचं नाही. नाही, प्रॉम्प्ट केलेला आहे. हा प्रश्न रद्द होईल. नेक्स्ट, पुढचा प्रश्न. असं प्रॉम्प्टिंग जर केलं तर प्रश्न रद्द होईल. ज्यावेळेस एखादा डोनर असतो म्हणजे किडनी ज्यावेळेस एखाद्याची माणसाची फेल होते त्यावेळेस किडनी प्रत्यारोपणाची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ती किडनी ट्रान्सफर केली जाते. तर हा जो ट्रान्सफर करायचा कालावधी आहे तो मॅक्सिमम किती तासांचा असतो? म्हणजे एवढ्या तासाच्या आत ती किडनी पुढच्या माणसाच्या शरीरात बसून फिट झाली पाहिजे. तर ते जे तास आहेत
ते किती तास मॅक्सिमम? 2 तास नाही. येते डॉक्टर मॅडम? येते नाही. नाही. ओके, येते पुढं. 2 तास नाही. किडनी ट्रान्सप्लांटसाठी जास्त वेळ लागतो? नाही. 6 तास नाही, 2 तास नाही. 72 तास नाही. त्याचं उत्तर आहे 30 तास. 30 तासाच्या आतमध्ये एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये किडनी ट्रान्सफर होणं आवश्यक असतं. ठीक आहे, यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, बारामतीमधले एक सुप्रसिद्ध राजकारणी आहेत, यांनी 10 वर्ष केंद्रीय कृषी मंत्रीपद हे त्यांनी केलेलं आहे, शरद पवारजी साहेब. तर त्यांचं जे आत्मचरित्र आहे त्याचं नाव काय आहे? नाही, प्रॉम्प्टिंग करायचं नाही. तुमच्यापैकी कोणाला येते? नाही. तुम्हाला सर? पाठीमागं बऱ्याच लोकांना येते. नवीन चेहरे. सर तुम्ही सर उत्तर सांगा. लोक माझे सांगत. लोक माझे सांगते हे उत्तर अगदी बरोबर आहे. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. सर तुम्ही नाव तुमचं आणि कुठून आलं? साहिल चव्हाण, राज्यसेवेची तयारी करतात. साहिल सर, त्यांना आपण पुढचा प्रश्न विचारणार आहोत. हू किल्ड करकरे ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? हू किल्ड करकरे 26/11 जो टेररिस्ट अटॅक मुंबईवरती झाला त्या पार्श्वभूमीवरती हे लिहिलेलं पण वादग्रस्त असलेलं हे पुस्तक, हे पुस्तकाचे लेखक कोण आहेत? येते तुमच्यापैकी कोणाला? आणखी तुम्हाला एक क्लू देतो, ते कोल्हापूरचे गृहस्थ आहेत. कोल्हापूरचे एक खासदार आहेत, त्यांचे बंधू आहेत ते. आता हे खूप मोठा क्ल्यू दिलेला आहे, जवळपास आहे. हां, म्हणले की नाही? ओके, ठीक आहे. त्याचं उत्तर मी देतो. शामसुद्दीन हसन मुश्रीफ साहेब जे आहेत तर त्यांचे बंधू आहेत ते शामसुद्दीन मुश्रीफ. त्यांनी ते पुस्तक लिहिलं आहे, हू किल्ड करकरे. पुढचा प्रश्न आहे, प्लेइंग इट माय वे ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? नवीन. सचिन तेंडुलकर हे उत्तर अगदी बरोबर आहे. प्लेइंग इट माय वे या आत्मचरित्राचे लेखक आहेत सचिन तेंडुलकर. त्यांनी त्यांच्या क्रिकेटच्या जर्नीवरती लिहिलेलं आहे ते पुस्तक. ग्लुकोमिया हा आजार कोणत्या भागामध्ये होतो? ग्लुकोमिया मेंदू नाही. कोणाला येते पाठीमागं? ग्लुकोमिया हा आजार कोणत्या अवयवाशी संदर्भित आहे? नाही, तुम्ही सांगितले ना. मी नाही सांगितलं, खरंच नाही सांगितलं. नक्की? शपथ नाही सांगितलं. थोडंसं दडपण येते, प्रेशराईज येते. बरोबर. ओके, यानंतर पुढचा प्रश्न विचारणार आहे. हे बघा, कांदे बटाटे जे आहेत आपले, तर त्यांना हां सांगा पूर्ण तर होऊ दे ना प्रश्न पहिले. तर हा पण प्रश्न रद्द होईल, त्याचं उत्तर आधीच सांगितलेलं आहे पाठीमागून. याच्यामध्ये आता बघा, गीतांजली या प्रसिद्ध काव्य संग्रहाचे लेखक कोण आहेत? गीतांजली. हां, रवींद्रनाथ टागोर हे उत्तर अगदी बरोबर आहे. सरांसाठीचा पुढचा प्रश्न आहे, स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना हे कोणत्या वर्षी केली? 1922 नाही, 1900 नाही, सॉरी 1896च्या आसपास. 1896. ओके, सरांचं उत्तर बरोबर आहे. 1897 असं त्याचं उत्तर आहे.
म्हणजे बरोबर जवळपास उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, बरं बरं बरं, ठीक आहे, चालेल. पुढचा प्रश्न आहे जलीकट्टू हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे? थांबा एक मिनिट, नवीन कोण आहे बघू ते मला आधी. हा, तुम्ही. बरोबर आहे का उत्तर? 100% बरोबर. या इथं, या पुढे या. धडपड. ओके, पहिल्यांदाच कॅमेरा. बरं, ठीक आहे, चांगली गोष्ट. ठीक. यानंतर पुढचा प्रश्न आहे रामटेक हे प्रसिद्ध स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नागपूर. हे सुद्धा उत्तर अगदी बरोबर आहे. 2 प्रश्नांची उत्तर सरांनी बरोबर दिलेले आहेत. आता तिसरा थोडासा अवघड प्रश्न विचारणार आहे. नटसम्राट हे जे आहे नटसम्राट, तर त्या नटसम्राटचे लेखक कोण आहेत नाटकाचे? इकडे बघा सर, कॅमेरा. प्रॉम्प्टिंग खालून कुठे करू नका. तिसरा अवघड प्रश्न आहे, जरा थोडासा त्यांना विचार करायला वेळ द्या. येते? वि वा शिरवाडकर हे उत्तर अगदी बरोबर आहे. येत होतं सरांना पण परफॉर्मन्स प्रेशर त्यामुळे आलं. ओके, बघा, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा प्रश्नाचं उत्तर लगेच येईल. माझा पुढचा प्रश्न आहे की भारतामध्ये कोणत्या दिवशी पोलीस हुतात्मा दिवस म्हणून साजरा केला जातो? 21 ऑक्टोबर. अगदी बरोबर आहे. आता तिसरा प्रश्न सरांसाठी विचारणार आहे, थोडासा अवघड प्रश्न विचारणार आहे. आणि वैनगंगेचा संगम हा 3 प्रश्नांची उत्तर बरोबर दिले सरांना मिळणार आहे. 2 विनर आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहे. 2 विनरला आता बक्षीस वितरण करण्यात येईल. मी दोन्ही विनरला पुढे बोलवतो, त्यांनी बक्षीस वितरणासाठी पुढे यायचं. जोरदार टाळ्या. बक्षीस मिळाल्यानंतर तुमचा अभिप्राय, तुम्हाला हे बक्षीस घेऊन कसं वाटलं, तर थोडक्यात 2 ओळीमध्ये थोडक्यात व्यक्त व्हायचं आहे. मुलांना कसं आहे की आपण भविष्य काळामध्ये आपण एक अधिकारी म्हणून आपण समाजामध्ये वावरणार आहे, तर त्याकरता एक स्टेज डेअरिंग असणं आवश्यक आहे. आणि हा कार्यक्रम आपल्याच विद्यार्थ्यांचा आहे, आपल्याच मुलांमध्ये आहे. त्यामुळे लाजायचं किंवा घाबरायचं किंवा माझं काही चुकल असं म्हणण्याचा प्रश्न. तुम्हाला कसं वाटलं? तुम्हाला भारी वाटलं मला हे. कल्पना तुमची भारी आहे, कारण की विद्यार्थ्यांना ही अभ्यास करण्याचा बिन उत्साह वाढतो ह्याच्यामुळे. सरांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढतो. बऱ्याचदा असं होतं की काही पेपरला बातम्या येतात की MPSCचा जो अभ्यासाचा ताणतणाव आहे, दडपण आहे, त्याचं योग्य व्यवस्थापन न करता आल्यामुळं काही विद्यार्थी सुसाईड करतात. तर ते फार चुकीचं आहे, कारण विद्यार्थ्यांमध्ये थोडं खेळीमेळीचं वातावरण निर्माण व्हावं यासाठी मित्रमंडळी आवश्यक असतात. जसं की आता ह्या सरांची पाठीमाग आहेत, ते बसून त्यांना हसतायत, त्यांना मोटिवेट करतायत किंवा काय असेल. तर हे कल्चर असणं आवश्यक आहे. लायब्ररीमध्ये ज्यावेळेस आपण अभ्यास करत असू त्यावेळेस आपल्याला भरपूर स्ट्रेस असतो, घरच्यांचा स्ट्रेस असतो, घरच्यांपेक्षा सगळ्यात जास्त शेजारच्यांचा स्ट्रेस असतो की तुमचा मुलगा किंवा मुलगी कधी होणार आहे अधिकारी किंवा साहेब. तर हा एक प्रश्न आहे. तर जो आपण अभ्यास करत असतो तो त्याचा जो प्रेशर असतो तो आपल्यालाच माहिती असतो. तर त्याच्यामुळं तो एक ताणतणाव व्यवस्थापन करत असताना थोडेसे आनंदाचे क्षण व्हावे त्यासाठी हा कार्यक्रम डिझाईन केलेला आहे. बेसिकली कसा वाटला? हा छान कार्यक्रम छान होता. आपण ऑन द स्पॉट प्रश्न विचारल्यानंतर लगेच क्लिक होत नाही उत्तर. आम्हाला कसं 4 पर्याय बघितल्याशिवाय उत्तर सांगायचं नाही, पण ऑन द स्पॉट म्हणल्यावर आठवत नाही लवकर. त्यात सगळ्या पोरांपुढं आठवणं खूप बाकी चांगलं आहे आणि कॉन्फिडन्स बिल्ड होईल. व्हेरी गुड, खूप छान. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या.
ज्यांच्या लायब्ररीमध्ये हा कार्यक्रम घेतला अशा सरांना मी विनंती करतो. स्वप्नपूर्ती लायब्ररीचे सर्व सर आपल्याला या ठिकाणी आपल्या लायब्ररीमध्ये हा कार्यक्रम करण्याची संधी आम्हाला दिली. सर्वप्रथम आम्ही तुमचे आभारी आहोत. हा कार्यक्रम सर कसा वाटला आणि तुमचं काय मनोगत आहे या निमित्तानं सांगाल? 1-2 दिवसापूर्वी सरांचा मला कॉल आला की आपण असा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी थोडंसं आयोजित करूयात का. तर ते कार्यक्रम नेमकं कशा स्वरूपात असेल ते त्यांना सरांना विचारलं की आपण खाली घेऊ शकतो की अभ्यासिकेमध्ये घ्यायचा. तर सर म्हणले कुठेही तुम्ही म्हणाल तसं. पण आज मगाशी जसं 4 वाजताचा टायमिंग सरांकडून आपण घेतला आणि येऊन बघतोय तर विद्यार्थी संख्या फारच कमी दिसली. पण नंतर आमचे होप्स थोडेसे कमी झाले की आता कार्यक्रम आज घ्यायचा किंवा उद्या सकाळी घ्यायचा, कारण विद्यार्थी संख्या जास्त करून सकाळची जास्त आपल्याला दिसते. पण तुमचा प्रतिसाद एकमेकांच्या सांगण्यावरून तुम्ही कशी जमा झाला मला माहीत नाही, पण एवढ्या संख्येने एवढा सगळा प्रतिसाद एवढा छान पद्धतीने इथं झाला आणि खूप सुंदर पद्धतीने सर तुम्ही इथं येऊन विद्यार्थ्यांना थोडंसं एक विरंगुळा म्हणा किंवा थोडंसं एक रिव्हिजन स्वरूपात तुम्ही जे काय इथं तुम्ही सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या किंवा त्यांना प्रश्नांची थोडीशी एक वेगळ्या पद्धतीची पण कशी तयारी करू शकतो आपण, अजून काय थोडंसं आपलं लॅकिंग आहे किंवा काय त्या संदर्भात त्यांना अजून थोडंसं जाणीव झाली असेल. आणि सगळ्यांनी खूप छान प्रश्नांची उत्तरं पण दिली, देण्याचा खूप छान प्रयत्न पण केला. त्याबद्दल सगळ्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो. यानंतर आपल्या स्वप्नपूर्ती अभ्यासिकेचा देखील आपण आमच्या टीमच्या वतीने एक सत्कार होईल.